शर्ट पीसच्या उरलेल्या तुकड्याचा असा उपयोग बघून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकितच व्हाल। तर इथे जे आहे ते मी कपड्याला जे आहे ते नॉनवेन लावून घेतलेला आहे आणि सगळ्या बाजूंनी मी इथे शिवून घेतलेला आहे। हा शर्ट पीसमधून उरलेल्या तुकड्याचा मी इथे उपयोग करत आहे। तर याचं मेजरमेंट जे आहे ते 12 बाय 23 इंच आहे। मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे। जिथे ओपन भाग आहे तिथे अशा पद्धतीने फोल्ड करून पिनअप करून घ्यायचं आहे। तर मी इथे नॉनवेन वापरत आहे, इथे तुम्ही फर्म किंवा गोणी सुद्धा वापरू शकतात। तर इथे कोपऱ्यापासून आपल्याला 1 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि इथे असा राऊंड ड्रॉ करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूला आपल्याला कोपऱ्यापासून 1 इंचावर मार्क करून आपल्याला अशा पद्धतीने राऊंड ड्रॉ करून घ्यायचं आहे। आणि हे सेम येण्यासाठी, दोन्ही आकार सेम येण्यासाठी मी असं फोल्ड करून घेते आहे आणि मग मी इथे कट करून घेणार आहे, म्हणजे दोन्ही आकार जे आहे ते एकसारखे कट होतील। त्यामुळे मी असं डबल करून मी इथे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर हे जे आहे ते असा पीस आपला एक सिंगल तयार होतो। त्यानंतर जिथे बंद बाजू आहे तिथून 2 इंचावर असं मार्क करायचं आहे। दोन्ही बाजूने 2-2 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला मोजून घ्यायचं आहे की एवढं माप जे आहे ते आपलं किती येत आहे। तर इथे जे आहे ते माझा 28.5 इंच येत आहे। तर इथे 28.5 इंचाचा मी इथे एक पीस बनवून घेणार आहे। त्याला सुद्धा मी नॉनवेन लावून आणि मग इथे शिवून घेणार आहे। तर हा पीस जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे नॉनवेन आणि कपडा लावून मी सगळ्या बाजूंनी इथे शिवून घेतलेला आहे। आणि याचं जे मेजरमेंट आहे ते थोडंसं मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे, पण नंतर मी कट करणार आहे। तर 28 बाय 4 इंचाचा हा पीस मी घेतलेला आहे। त्यानंतर जे आहे ते इथे मी चेन घेतलेली आहे, चेनला रनर लावून घेतलेला आहे। चेनची लांबी सुद्धा 28 इंच घ्यायची आहे आणि इथे असं सरळ आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। तर मी सरळ शिवून घेतलेली आहे चेन आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। आणि इथे मी टॉप स्टिच सुद्धा करून घेतलेला आहे आणि हा पीस जो आहे तो आपला तयार झालेला आहे। आपल्याला हे 2च पीसने आपल्याला हे बनवायचं आहे। तर इथे सेंटर मार्क करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने सेंटर मार्क करून घ्यायचं आहे। मी सेंटर कट करून घेतलेला आहे। त्यानंतर ह्या पीसचा सुद्धा आपल्याला असा सेंटर कट करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही कट करू शकतात किंवा खडूने मार्क केलं तरी चालेल। थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण हे बनवणार आहोत। तर इथे मी सेंटरवरती मार्क करून घेतलेला आहे दोन्ही बाजूंनी आणि इथे आपल्याला याचा सेंटर आणि याचा सेंटर आपल्याला एकावरती एक ठेवायचा आहे। आणि जो आपण चेन लावलेली आहे त्याचा भाग जो आहे तो सरळ भाग कपड्याचा वरती असला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे। वेगळ्या पद्धतीने आपण हे बनवणार आहोत थोडंसं। तर कपड्याचा सरळ भाग जो आहे तो वरती असला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला, आणि खालचा भाग जो आहे तो त्याचा उलटा भाग आपल्याला वरती असला पाहिजे। अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी मी इथे शिवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे पिनअप करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी, तिन्ही बाजूंनी, आणि असं आपल्याला शिवून घ्यायचं आहे। हा भाग जो आहे तो खालचा आपल्याला पिनअप करून इथे शिवून घ्यायचा आहे। तिन्ही बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही भाग जे आहेत ते शिवून घ्यायचे आहेत आणि हा खालचा भाग आपला तयार होईल असा। त्यानंतर मी इथे जे आहे ते खाली शिवून घेतलेला आहे आणि असा आकार जो आहे तो याचा तयार झालेला आहे। आणि जिथे गोलाकार आहे तिथे थोडंसं कट द्यायचं आणि मग शिवून घ्यायचं। त्यानंतर चेन सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने याचा फ्लॅप वरचा आपल्याला अशा पद्धतीने चेनीला अटॅच करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा शिवून घ्यायचं आहे। तर इथे सुद्धा मी इथे अशा पद्धतीने चेन जी आहे ती कपड्याला अटॅच करून घेतलेली आहे आणि वरचा पीस सुद्धा मी असा तयार करून घेतलेला आहे, तो सुद्धा दाखवते मी तुम्हाला। आणि मध्ये बघू शकता तुम्ही किती क्लीन तयार झालेला आहे, कुठेही तुम्हाला इथे रफ एजेस दिसणार नाही। त्यानंतर आपल्याला इथे हँडल जॉईन करायचं आहे। हँडलची लांबी जी आहे ती मी इथे 8 इंच घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती 1 इंच घ्यायची आहे। आणि इथे सेंटरवरती मार्क करून दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने बेल्ट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे। तर इथे जे आहे ते अशा पद्धतीने बेल्ट आपल्याला फोल्ड करून जॉईन करून घ्यायचं आहे। तर मी ते बेल्ट जॉईन करून घेतलेला आहे। सेंटरपासून डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला 2.5 इंचावर मार्क करून आपल्याला हा बेल्ट जो आहे तो लावून घ्यायचा आहे आणि असा आकार आपला असा बॅगचा तयार होतो। त्यानंतर वरती जिथे रफ एजेस आहेत तिथे आपल्याला अशा पद्धतीने पाइपिंग करून घ्यायची आहे आणि ही पाइपिंग सुद्धा छान करायची आहे आणि डबल फोल्ड करून आपल्याला ही पाइपिंग जी आहे ती करून घ्यायची आहे। तर मी इथे पाइपिंग सुद्धा करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। जर तुम्हाला पाइपिंग करायची नसेल तर तुम्ही कपड्याचा सरळ भाग एकावरती एक ठेवून मग शिवून घ्या।
आणि अशा पद्धतीने आपला ऑर्गनायझर जे आहे ते तयार झालेला आहे। याचा वापर तुम्ही मल्टिपल करू शकतात आणि हे आपण 5 मिनिटात बनवलेलं आहे। मल्टी यूज याचा वापर करू शकतात तुम्ही। तर यामध्ये तुम्ही लहान मुलाचे कपडे सुद्धा ठेवू शकतात किंवा तुम्ही आपल्या कॉस्मेटिक ठेवू शकतात किंवा तुमची ज्वेलरी तुम्ही इथे ऑर्गनाइज करून ठेवू शकतात। आणि हे सुंदर असं छोटंसं असं बॅग सारखं आपलं हे तयार झालेलं आहे। याला हँडल नसल्यामुळे आपण बॅग सारखं याला पकडू सुद्धा शकतो। तर याच्यामध्ये बऱ्याचशा तुमच्या बँगल सुद्धा मावतील आणि अशा पद्धतीने आपण बँगल जे आहे त्या ठेवू शकतो। आणि इथे मी जे ऑर्गनायझर बनवलेले होते ते मी ऑर्गनायझर यामध्ये ठेवणार आहे। ह्या ऑर्गनायझरचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी याचा व्हिडिओची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तुम्ही तिथे जाऊन याचे व्हिडिओ जो आहे तो बघू शकता। दोन्हीही ऑर्गनायझरचे व्हिडिओ जो आहे ते मी बनवलेले आहेत। आणि जे आपली ज्वेलरी आहे ती अशा पद्धतीने ऑर्गनाइज करून तुम्ही ठेवू शकतात आणि असं हँडल पकडून तुम्ही याला कॅरी करू शकतात। बघायला सुद्धा खूप सुंदर आहे आणि वापरायला खूप इझी आहे। यामध्ये छोट्या बाळाचे कपडे सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवून कॅरी करू शकतात। आकार सुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।